जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 166वा पाहणार आहोत. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्रमित्रांदिके मोह त्यांचा. बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थांनी देहाचा अहंकार कसा वाढत जातो आणि त्या अहंकारामध्ये माणूस कसा गुरफटत जातो याचं वर्णन केलं आहे. समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा. जन्माला आल्यापासून आपण आपल्या देहावर खूप प्रेम करीत असतो. या देहाचा आपल्याला अभिमान असतो आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसा हा अहंकारही वाढत जातो आणि मग या देहाबरोबरच देहाशी संबंधित असलेले स्त्री, पुरुष, माता, पिता, मित्र, नातेवाईक यांच्यावरही आपले प्रेम वाढत जाते. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, स्त्रिया पुत्रमित्रांदिके मोह त्यांचा. आपल्या देहाबरोबरच हे सर्व माझे आहेत असे आपण म्हणतो आणि मग त्यामध्ये आपण गुंतून जातो आणि त्यांच्याबरोबरच आपला अहंकारही वाढत जातो, प्रपंचही वाढत जातो. आणि एकदा का प्रपंच वाढला की मग त्या प्रपंचाच्या चिंता, काळज्या याही आपल्या मागे लागतात. मीच सर्वांचं रक्षण करतो, मीच सर्वांचं पालनपोषण करतो असा अहंकार माणसाला लागत जातो. मी करता ही भावना वाढीस लागते. पण हा माणसाच्या अज्ञानामुळे झालेला गैरसमज आहे. मी करता नसून राम करता आहे हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे मग प्रपंचाची काळजी वाटणारच नाही. मी म्हटलं की जिम्मेदारी वाढते. खरं म्हणजे हा आपला भ्रम आहे की मीच सर्व करतो. त्यामुळे संसाराची आसक्ती वाढत जाते. आसक्तीने दुःख वाढत जाते. आपलं हे दुःख आपणच ओढवून घेतो. जसे कोळी नावाचा कीटक आपल्या स्वतःभोवती आपणच जाळं निर्माण करतो आणि त्यामध्ये अडकतो. मग त्यातून बाहेर पडण्याचा त्याला जमत नाही आणि मग आपल्या स्वतःच्या जाळ्यामध्येच तो मरण पावतो. अशीच माणसाची अवस्था आहे. आपल्या आसक्तीने, प्रेमाने आपण प्रपंचामध्ये गुरफटून जात आहोत हे माणसाच्या लक्षात येतच नाही. उलट त्या प्रपंचात राहून त्यातली दुःख भोगूनही माणसाला प्रपंचच जास्त आवडतो. तो त्या प्रपंचाला घट्ट धरून ठेवतो. त्यातून बाहेर सुटण्याचा प्रयत्न तो करतच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी. बळे म्हणजे प्रयत्नपूर्वक. प्रयत्नपूर्वक ही भ्रांती अर्थात भ्रम माणसाने दूर करावा. जो भ्रम अज्ञानामुळे झालेला आहे त्याला दूर करावे. अभ्यासाने हा भ्रम आपण दूर करू शकतो. म्हणजे पुन्हा जन्माला येण्याची गरज पडणार नाही. जन्म का घ्यावा लागतो? तर वासनेमुळे. आणि वासना कशामुळे? संसाराच्या आसक्तीमुळे. म्हणून आसक्ती सोडावी म्हणजे वासना आपोआप सुटते. हे संतांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी. म्हणून ही वासनाच आपण संपून टाकावी आणि जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडावे. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन अशी आपली अवस्था होईल. आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर माणसाला आसक्ती सोडावीच लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, जन्मचिंता हरावी. जन्माची काळजी, जन्माची कटकट ही नाहीशी करून टाकावी. कारण त्यामुळेच सर्व दुःख आपल्याला भोगावं लागतं. मग त्याकरता काय करावे? तर सदा संगती सज्जनांची धरावी. संतांच्या संगतीत राहावे. ते सांगतील त्याप्रमाणे वागावे. भगवत भजनात रमून जावे. संत सांगतात, वेळीच सावध व्हा. तुम्हाला जर तुमच्या जीवनाचा शेवट गोड करायचा असेल त्याकरता संसाराची आसक्ती रोज थोडी थोडी कमी करण्याचा प्रयत्न करा.
संसाराची चिंता माणसाने न करता संसाराची कर्तव्ये त्याने योग्य प्रकारे पार पाडावी. त्यामध्ये न अडकता आपल्याला देहाने प्रपंच करायचा आणि मनाने भगवत चिंतन करायचं हे माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या संसाराच्या आसक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये राहते पण पाणी स्वतःला चिकटू देत नाही, तसेच आपण संसारात राहावे पण तो संसार आपल्याला चिकटू देऊ नये. त्याकरता मी देह नाही, आत्मा आहे हे लक्षात ठेवावे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. अज्ञानामुळे झालेली जी भ्रांती आहे की मी देह आहे, ती भ्रांती दूर करावी. जे मी नाही ते मी आहे असे समजणे याला भ्रांती म्हणतात आणि या भ्रांतीमुळेच जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख माणसाला भोगावी लागतात आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन त्यामध्ये अडकवून राहावे लागते. यातून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला संतांच्या संगतीतच राहावं लागेल. तेच आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवून आपणही आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. म्हणून समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रांदिके मोह त्यांचा, बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनांची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.